नमस्कार मित्रांनो, पुणे प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण लोहगावमध्ये मेन चौकामधलाच हा प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत. यामध्ये स्पेशियस असा 2 BHKचा फ्लॅट घेऊन आलो आहोत. एवढा मोठा लिव्हिंग आणि ह्या प्राईसमध्ये तुम्हाला पूर्ण लोहगावमध्ये कुठेच भेटणार नाही. लिव्हिंगची साईज पाहिली तर आपली 11x21चा लिव्हिंग आहे. एंट्रन्स लॉबी पाहिली त्यानंतर प्रशस्त असा हा लिव्हिंग असेल. पुढे जाल तर हे आपलं बाल्कनी आपण यामध्ये 11x5ची कवर्ड बाल्कनी आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. यामध्ये सर्व बेसिक ॲमेनिटीज तुम्हाला पाहायला मिळतील. बाल्कनीला आपण फ्रेंच डोअरचं प्रोव्हिजन केलेलं आहे आणि हा मेन चौकामध्ये हा प्रोजेक्ट तुम्हाला पाहायला मिळेल. लोहगावच्या पर्टिक्युलर डायनिंगचा स्पेस देखील यामध्ये दिलेला आहे. 7x4.5चा हा स्पेस असेल. त्यानंतर आपलं हे किचन 8.5x9चं एल शेपमध्ये आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याला अटॅच एक ड्राय बाल्कनी देखील आपण दिलेले आहे 9x3ची आणि यामध्ये व्हेंटिलेशनसाठी मोठे डक्ट आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. सगळ्या CP सॅनिटरी ब्रँडेड आपण यामध्ये यूज केलेले आहेत. प्रशस्त असा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. प्राईस याची नक्की जाणून घ्या शेवटच्या व्हिडिओला लास्टमध्ये. पुढे जाल तर राईट हँड साईडला आपलं एक चाइल्ड बेडरूम असेल. 10x10चं हे आपलं चाइल्ड बेडरूम आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याला व्हेंटिलेशनसाठी मोठी विंडो देखील प्रोव्हाइड केलेला आहे. या प्रोजेक्टमध्ये 2 टॉवर आपण देत आहोत. एक टॉवर ऑलरेडी सोल्ड आउट झालेला आहे आणि दुसऱ्या टॉवरचं आपण आता नवीनच बुकिंग घ्यायला चालू केलेलं आहे. ते पाहिले तर कॉमन वॉशरूम असेल. 4x7चं हे कॉमन वॉशरूम असेल. WC वॉल हँगिंग यामध्ये आपण दिलेलं आहे. त्याचमध्ये बाथरूम देखील प्रोव्हाइड केलेलं आहे. पुढे जाल तर हे आपलं मास्टर बेडरूम असेल. 10x12.5चं हे मास्टर बेडरूम आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याला अटॅच मास्टर वॉशरूम देखील प्रोव्हाइड केलेलं आहे. 4x10चं हे मोठं वॉशरूम देखील यामध्ये देत आहोत. हे पण WC वॉल हँगिंग यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. टाईल वगैरे सेम ॲट इट इज अशाच असतील. 2 BHKचे आपल्याकडे यामध्ये 3 व्हेरियंट आहेत. 714, 754 आणि 779 स्क्वेअर फीट. ह्याची प्राईस पाहिली तर 50,07,14 स्क्वेअर फीटचे असेल आणि गव्हर्नमेंट टॅक्सेस वेगळे असतील. या फ्लॅटला व्हिजिट करायचं असेल किंवा काही माहिती पाहिजे नसेल तर वरती दिलेल्या नंबरला संपर्क करून साईट व्हिजिट करा.